नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे बालपण हरवलेली बालकलाकार सायरास कॉर्नर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या सायरावरती पॉडकास्ट कर असं गेल्या 2-3 दिवसांपासून मला कॉमेंट्स येत होत्या, म्हणून म्हटलं आज हिच्यावरती बोलते। 3-4 महिन्या अगोदर मी हिच्यावरती 2 पॉडकास्ट बनवले होते आणि मग हिचा विषय मी परत घेतला नव्हता, पण आता कॉमेंट्स यायला लागल्या म्हणून मी सहज हिचा चॅनल चाळून काढला आणि बघते तर काय, हिच्या आईला पण आरशा मॅडम सारखं फोटोशूटचे डोहाळे लागले आहेत। आता ज्यांना सायरा नसेल माहिती त्यांच्यासाठी एकदा पटकन सांगते। सायरा म्हणजे बालपण हरवलेली बालकलाकार आहे। अगदी 3-4 वर्षाची असताना तिच्या महान मातापित्यांनी तिला सोशल मीडियावरती दाखवायला सुरू केलं होतं। त्यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे कोणालाच काय काम नव्हतं, त्यामुळे उठसूट सगळेच सोशल मीडियावरती क्रिंजपणा करत होते। आधी टिकटॉक वरती सगळ्यांनी घाण केली, मग टिकटॉक बंद झाल्यावरती टिकटॉकची घाण आली इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती। त्यातलीच ही वायफळ फॅमिली आहे। सोशल मीडियावरती मुलीला दाखवून तिला मग सिरियल मध्ये काम करायला मिळालं, त्यानंतर मूवीज मध्ये देखील तिने काम केलं। त्या चिमुकलीचं ह्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे बालपणच हरवलं गेलं। दोष त्या चिमुकलीचा नाही आहे तर तिच्या ह्या महान आई वडिलांचा आहे। का तर हे लोक पैशाच्या मागे एवढे लागले आहेत की यांनी स्वतः तर काही काम केलंच नाही आहे, पण मुलीच्या जीवावरती मजा मारतायत। तिचं कुठेही शूट असेल तर दोघंही तिथे हजर असतात। मागेच हे लोक कुठेतरी आउटिंगला गेले होते आणि डान्सकर घुमाचं प्रमोशन होतं सकाळी, तर हिला त्यांनी तसंच अर्धवट झोपेतून प्रमोशन साठी नेलं होतं। प्रत्येक प्रमोशनला हे त्या मुलीला घेऊन जात होते। तिचा अभ्यास, तिचं खेळणं सगळं काही राहिलं बाजूला। कधीही ती मुलगी शाळेत जाताना नाही दिसत, कधीच ती मुलगी अभ्यास करताना नाही दिसत। जर तिचा कोणताही इंटरव्ह्यू बघाल ना मंडळी तर तुम्हाला समजेल, एकही उत्तर ती मुलगी लहान मुलांसारखी नाही देत। तिचे एक्सप्रेशन्स, बोलण्याची स्टाईल सगळं काही ॲडल्ट सारखं असते। जो एक इनोसन्स असतो ना लहान मुलांमध्ये, खरं तर तोच उरलेला नाही आहे तिच्यामध्ये। त्याचं कारण तिचे हे सो कॉल्ड आई वडीलच आहेत। तिला तिच्या वयापेक्षा यांनी जास्तच काहीतरी शिकवून ठेवलं आहे। ती मुलगी एवढी ऍडव्हान्स आहे ना की तिला बाळ कसं होतं, आईला कितवा महिना आहे, एवढं बारीक सारीक गोष्टी पण शिकवून ठेवल्या आहेत या लोकांनी। मला तर एक समजत नाही, एवढं एक्स्ट्रा कशाला ना शिकवून ठेवायचं त्या मुलीला। ती मुलगी हुशार आहे नो डाऊट, एकदा तिला जे सांगितलं की ती डोक्यात फिट करून घेते, अशी गुणी मुलगी आहे। पण जो लहान मुलांचा स्वभाव असतो ना तोच नाही राहिलाय तिच्यात। सध्या ती एका ऍटिट्यूड मध्ये असते की मला सगळ्यातलं सगळंच येतं, सगळंच समजते मला। तिचं असं झालंय। काही मुलं असतात ना वयापेक्षा जरा जास्तच त्यांना समजते, पण याचं कारणही तसंच असते। त्यांच्यावरती काही ना काहीतरी जबाबदारी येते, त्याच्यामुळे ती मुलं समजूतदार होतात। पण हिच्या बाबतीत तर असं काहीच घडलेलं नाही आहे। उगाचच जबरदस्ती तिच्यावरती ओढून ताणून ढकललेलं किंवा लादलेलं शहाणपण आहे। एकतर त्या मुलीला हे लोक तिच्या वयाच्या मुलांसोबत देखील राहायला खेळायला देत नसतील, कारण की शाळेपेक्षा, अभ्यासापेक्षा, तिच्या बालपणापेक्षा यांना प्रमोशन्स, टीव्ही सिरियल, मूवी, युट्यूब व्हिडिओ हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे। कामाचं लोडच एवढं आहे त्या मुलीवरती की त्या चिमुकलीला स्वतःसाठी तरी मी टाइम मिळत असेल की नाही देव जाणो। सतत तिला यांना सोशल मीडियावरती चर्चेत ठेवायचं आहे, कारण की जर ती काम करत राहिली तर तिला अजून ऑपॉर्च्युनिटीज मिळणार, आणि ऑपॉर्च्युनिटीज मिळाली तर साहजिक आहे पैसा ही पैसा होगा। ह्या स्वार्थी आई बापाला बाहेर जाऊन काही काम नाही करायचं आहे, त्यामुळे त्या बिचारीकडून हे लोक सगळं काही करून घेतात। आता तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, आजूबाजूला लहान मुलांच्या जे काही घडत असते त्यातूनच ते शिकतात। आजकाल तर लहान मुलांना मोबाईल बोलू नका, टीव्ही बोलू नका, सगळं काही ऑपरेट करायला येतं। त्यांना काही शिकवण्याची पण गरज पडत नाही, स्वतःहूनच ते बघून बघून सगळं काही शिकतात। जेवढं त्यांच्या पालकांना येत नाही त्याच्या डबल मुलं ऍडव्हान्स असतात। आता ही सायराच बघा ना, लहान मुलं सोडून सगळ्या सिनियर्स सोबत काम करत असते, त्यामुळे त्यांचं बोलणं, वागणं बघून बघून तीही तशीच वागते। मी परत सांगते, यात त्या चिमुकलीची काहीच चूक नाही आहे, खरं तर चूक आई वडिलांचीच आहे। हा, आता कोणतेही पॅरेंट्स आपल्या लेकराचा चांगलाच विचार करतात, त्याच्या भविष्याचा विचार करतात नो डाऊट, पण ह्यांच्याकडे बघून ना असं वाटते की ह्या स्वार्थी पॅरेंट्सने त्यांच्या लेकराचा 1% आणि स्वतःचा 99% विचार केला आहे। आता बघा ना, सोशल मीडियावरती जो कोण आपली पब्लिक लाईफ दाखवतो त्याच्यावरती प्रत्येकाला बोलण्याचा हक्क असतो।
प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो इथे. सगळेच चांगलं बोलतील, आपलं कौतुक करतील असं नाही आहे. आता गेल्या 3-4 महिन्यापासून सायराला खूप ट्रोल करतायत असं यांचं म्हणणं होतं. खरं तर त्या चिमुकलीला कोणीच ट्रोल नाही केलं आहे. सगळ्यांना तेवढी समज आहे की लहान मुलांना बोलू नये, कारण की भलेही आता त्या लहान मुलांकडे सोशल मीडियाचा ऍक्सेस नाही आहे, पण पुढे जाऊन ती मुलं मोठी होतील, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होतील, सगळ्याचा ऍक्सेस मिळेल त्यांना, तेव्हा त्यांच्याबद्दल वाईट बोलल्याचा त्यांच्यावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो. सगळेजण सायराच्या काळजीपोटीच बोलत होते. प्रत्येकाला हे जाणवते तिच्या कमी वयात एवढं ऍडव्हान्स वागण्याचा, बोलण्याचा. सगळ्यांना असंच वाटते की तिचं बालपण हरवलं आहे आणि हे कुठेतरी थांबावं म्हणून तिच्या पॅरेंट्सला बोललं जात होतं. ह्याच आशेवरती की कुठेतरी ते समजून घेतील आणि हे सगळं जे काही सुरू आहे ते थांबवतील. पण कसलं काय, यांना फक्त लोक बोलतात ते दिसते, स्वतःचं वागणं चुकतंय ते नाही दिसत आहे यांना. खरं तर ना यांना यांची चूक मान्यच करायची नाही आहे. हे दोघं ना नेहमी वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये असतात. यांना असं वाटते हे जे काही करतायत ते बरोबर आहे. आता एवढे लोक जर बोलतायत की हे लोक चुकतायत तर निदान सुधारायचं ना. पण कसलं काय, उलट अजून दिवसेंदिवस हे लोक तिला एटीएम म्हणून यूज करतायत. तिचा वापर हे लोक फक्त पैसे कमवण्यासाठीच करतायत. सायरा हे फक्त पैसे कमवण्याचं साधन राहिलेलं आहे. आता ती चिमुकली एवढं स्वतःच्या झोपेचं, शिक्षणाचा भाजीपाला करते आणि आई वडील मस्त मजा मारतात. सायराचे आई वडील दोघांचाही कामाचा काही ठिकाणा नाही आहे. नुसते बोलतात बिझनेस आहे, बिझनेस आहे, पण काम करताना तर कधी दिसलेच नाही आहे. खरं तर तो चॅनल सायराचा आहे. सायरासाठी तो चॅनल बनवला गेला होता. पण सध्या यांचं काय झालंय माहिती आहे का, सेम त्या आरशाच्या आरदोरीसारखं वागताय. जन्माला न आलेल्या बाळाचे गोडवे गातायत. यांच्या प्रेग्नेन्सीच्या चक्कर मध्ये सायरा राहिली बाजूला. तिच्या चॅनलचं पूर्ण डेली व्लॉगिंग चॅनल करून ठेवलंय यांनी. त्यात फक्त ने फक्त मॅटर्निटी हाच एक टॉपिक उरलाय. आता जगामध्ये एवढ्या बायका प्रेग्नंट असतील, पण सगळेच काय बाबा युट्यूब वरती शिशू दाखवत नाही बसत ना. मंडळी, कालच मी आरशाच्या आरदोरीवरती पॉडकास्ट केलं होतं. त्यात पण मी बोलली होती की त्या आरशीला नुसतं प्रमोशन, कोलॅबरेशन मध्ये फुकटचं सगळं मिळालं होतं. फोटोशूट, कॉस्ट्युम, विला, मेकअप आर्टिस्ट वगैरे, म्हणून तिचे फोटोशूटचे डोळे संपत नव्हते. तसंच यांचं आहे. सुरुवातीला 4-5व्या महिन्यात यांनी केलं होतं फोटोशूट त्या हगुनी फुगुनीच्या रेफरन्सने. एकदा झालं ना ते फोटोशूट, मग सारखं सारखं काय आहे वेगवेगळ्या लुक मध्ये, वेगवेगळ्या कॉस्ट्युम मध्ये फोटोशूट करण्याला काय अर्थ आहे का हो मंडळी? कोणतीही गोष्ट एकदा दोनदा बरी वाटते, सारखं सारखं काय तेच तेच दाखवायचं. आता ते करणारा बोर होतो की नाही माहिती नाही, पण बघणारे तर नक्कीच बोर होत असतील. आता या स्वार्थी आई वडिलांचं ठीक आहे, मुलीच्या जीवावरती करोडो छापले आहेत यांनी, तिच्यामुळे यांना कोलॅबरेशन वगैरे येत आहेत. पण ज्या सर्वसामान्य स्त्रिया यांचे व्हिडिओ बघत असतील आणि जर त्या प्रेग्नंट असतील, त्यांना पण यांच्या व्लॉग्समुळे वाटत असेल ना की आपलं पण असंच मॅटर्निटी शूट व्हायला हवं. आता काय सगळ्यांचीच परिस्थिती नसते ना हे सगळं करण्याची. सगळ्यांकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी नसते जशी यांच्याकडे आहे. आणि हेच या सो कॉल्ड क्रिंज सोशल क्रिएटर्सला समजत नाही आहे. एकदा दाखवलं ठीक आहे, सारखं सारखं आपल्या तेच तेच काय दाखवतात. ऍज अ सोशल इन्फ्लुएन्सर हे लोकांना काय इन्फ्लुएन्स करतात, लोकांनी काय शिकायचं ह्यांच्याकडून. आता ब्लॅक इज सुंदरवाला जो व्हिडिओ होता ना यांचा, त्याच्यामध्ये मंडळी हे लोक एक एक असे पोज देऊन फोटोज काढत होते ना की काय विचारूच नका. एवढं क्लोज मध्ये. ठीक आहे हे लोक कपल आहेत, बट त्या मुलीसमोर हे असले फोटोशूट करणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा मंडळी. 1 सेकंड साठी पण लाईट गेली असती ना तर या लोकांची पप्पी शप्पी सुरू झाली असती असं वाटते. आणि हे जोडपं एवढं आगाव आहे ना की त्या मुलीसमोर पण पप्पी शप्पी घ्यायला कमी नाही करणार. हेच बघून तर मुलं नको त्या गोष्टींकडे वळली जातात नाही का. हे दोघं एवढे स्वार्थी आहेत ना की त्या दुसऱ्या बाळाचा पण जन्माला न येण्या अगोदरच त्याचं कॉन्टेंट म्हणून वापर करायला सुरू केला आहे. खरं तर हे जेवढे पण युट्यूबर्स आहेत ना, यांनी प्रेग्नेन्सी या एवढ्या सुंदर गोष्टीला कॉन्टेंट बनवून ठेवलं आहे. मातृत्व हे किती सुंदर आहे, पण या सो कॉल्ड क्रिंज क्रिएटर्सनी पैशासाठी मातृत्वाचा पण बाजार मांडून ठेवलाय. या क्रिएटर्सला चांगलंच माहिती आहे की एकदा प्रेग्नंट आहे असं सांगितलं ना की त्या टॉपिक वरती हजारो व्हिडिओज बनवून लाखो व्ह्यूज येणार आहेत. आता बाळ जन्माला येण्याआधीच यांनी त्याचा वापर केलाय पैशासाठी. जन्माला आला की त्याच्या नावाने पण हे दुसरं सेपरेट चॅनल खोलतील आणि त्याचा पण एटीएम म्हणून वापर करणार आहेत. सायराचे वडील तर नुसते साबजींसारखे बायकोच्या मागे पुढे झापझूप करून कॅमेरा मारत असतात. आणि सायराची आई तर काय बाबा त्या ससुली सारखीच आहे. नेहमी तोंड तिचं वाकडच असते, सदान कदा डोक्यावरती आट्या पडलेल्या असतात.
आधीपासूनच या बाईच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले होते, पण निदान प्रेग्नेन्सी मध्ये तरी प्रसन्नता ठेवावी चेहऱ्यावरती. पण कसलं काय, सदान कदा आपली दुखी आत्म्यासारखी फिरत असते. जराही कष्ट न करता सगळं काही आपल्या मुलीच्या जीवावरती सुरळीत सुरू आहे यांचं. मंडळी, मी असं ऐकलं होतं की बाळ जन्माला आलं की त्याला जुने कपडे घालायचे असतात. जन्मा अगोदरच शॉपिंग नसते करायची बाळाची. पण ह्यांचं तर काय बाबा, मुलीच्या जीवावरती दनादन उडवतायत पैसे. कोणत्याच प्रथा फॉलो नाही करायच्या आहेत यांना. स्वतःला खूप जास्तच हे लोक अतिहुशार समजतात. हे लोक एवढे शिकलेले आहेत असं यांचं बोलणं आहे, पण सुशिक्षित अडाणी आहेत हे लोक. स्वतःच्या फायद्यासाठी मुलीचं खेळणं बागडणं हिरावलंय यांनी आणि तिच्याच जीवावरती अजून नवीन जीवाला जन्म देत आहेत. यांना बाळ हवं होतं, पण तेही ढकललं त्या चिमुकलीवरती की तिला कोणतरी भावंड हवं होतं खेळायला. म्हणून आम्ही प्लॅनिंग केली आणि हा डिसिजन घेतला. यांची प्लॅनिंग म्हणजे डबल कमाई हो मंडळी. आता बाळ आलं की बघा, बेबी प्रोडक्टचं पण प्रमोशन करणार. बाळाने शी केली, बाळाने शू केली असे व्हिडिओज येणार. 1 मंथ बर्थडे टू 1 इयर बर्थडे सिरीज येतील आता. जसे ते साबजी कथाला दाखवून बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलतात ना, तसेच आता हे वायफळ फॅमिली मेंबर पण करणार आहेत. यांना एवढंच माझं सांगणं आहे की सायराचं तर बालपण हिसकावलंच आहेत तुम्ही तुमच्या फायद्यासाठी. निदान येणाऱ्या चिमुकल्याला तरी त्याचं बालपण मनमोकळेपणाने जगू द्या. त्याचा तरी कॉन्टेंट म्हणून यूज नका करू, नाहीतर परत मला तुमच्यावरती पॉडकास्ट करावं लागेल. काय मंडळी, तुम्हाला या स्वार्थी आई वडिलांबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.